नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे मोहनलालच्या आय डीवरून आपण इन्कम सर्टिफिकेट काढू शकतो त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या मोहनलालच्या साईडवरती आणि इथं आपल्याला हा सर्चचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं सर्च करायचं आहे इन्कम सर्टिफिकेट. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा इन्कम सर्टिफिकेटचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला या इन्कम सर्टिफिकेटवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर मग इथे थोडासा लोडिंग होऊन आपल्याला या इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन जाणार. तर आपण इथं हे डॉक्युमेंट चेक करायचे असेल तर चेक करू शकता. हे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं खाली आपल्याला हा पुढे सुरू करायचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला त्या पुढे सुरू करावरती क्लिक करायचं. मग आपण इथं थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजपासून आपल्याला आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण आपल्या आधार कार्ड भरून आपली माहिती द्यायची आहे का. द्यायची असेल तर आपल्याला हो वरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्यासमोर याप्रमाणे हा आधार कार्ड देण्याचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं जनरेट OTP वरती क्लिक करायचे आहे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून आपल्या आधार कार्डनुसार इथं आपली काय माहिती द्यायची आहे. आणि आपण जर आपली माहिती आपल्या आधार कार्डनुसार नसेल द्यायच्या तर आपल्याला इथं फक्त नाहीवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला अर्जदाराच्या तपशीलमध्ये इथं आपल्याला विचारलं आहे की हा उत्पन्न वर्ष आपण किती वर्षासाठी काढता, 1 वर्षासाठी काढता की 3 वर्षासाठी काढता. आपण जेवढ्या वर्षासाठी काढत असाल तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपण ज्यांचेही इन्कम सर्टिफिकेट काढता त्यांचं नाव द्यायचं पूर्ण इंग्लिशमध्ये. नाव दिल्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचं. मग इथं ॲटोमॅटिकली पूर्ण नाव मराठीमध्ये येतं, त्यांचं नाव मराठीमध्ये येऊन जाणार. आणि जर इथं मराठीमध्ये नाव नाही आलं तर आपल्या इथं टाईप करायचं. आणि जर आपण इथं आपल्या साध्या कीबोर्डने टाईप नाही करू शकले तर आपल्या इथं Ctrl+Y वरती क्लिक करून याप्रमाणे इथं आपल्याला एक कीबोर्ड येऊन जाणार. तो कीबोर्डने आपल्याला इथं आपलं नाव टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपण ज्यांचे इन्कम सर्टिफिकेट काढता त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं आहे इंग्लिशमध्ये आणि तोच नाव आपल्याला इथं मराठीमध्ये द्यायचं आहे. मराठीमध्ये नाव दिल्यानंतर इथं आपल्याला जन्मतारीखचा ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपली जन्मतारीख द्यायची आहे. जन्मतारीख दिल्यानंतर आपली जेवढी वय असेल ते वय इथं ॲटोमॅटिकली येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं लिंगामध्ये त्यांचा जो जेंडर असेल मेल फिमेल पुरुष किंवा स्त्री तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचे. आणि त्याच्यानंतर इथं व्यवसायामध्ये ते जे काम करत असेल त्या कामाचा ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. आणि त्याच्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा मोबाईल नंबरचे ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं हा ईमेल आणि पॅन कार्डचे ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला हे ऑप्शन द्यायचे असेल तर देऊ शकता किंवा त्याला सोडू पण शकता. हे तर मेंडेटरी नाही आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आवश्यक उत्पन्न प्रमाणपत्राचे प्रकार. तर हे आपण जो आपला उत्पन्न प्रमाणपत्र देत आहात हा आपला स्वतःचा आहे की आपल्या फॅमिलीचा आहे, म्हणजेच आपला वैयक्तिक आहे किंवा आपल्या कौटुंबिक म्हणजेच आपल्या फॅमिलीचा आहे. तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं अर्जदाराच्या निवासाच्या तपशीलमध्ये इथं आपल्याला आपल्या संपूर्ण ॲड्रेसचे डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं पत्तामध्ये आपला जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून जिल्ह्यामध्ये आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा दिल्यानंतर इथून आपल्याला आपल्या तालुक्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तालुक्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं गावामध्ये आपलं जो गावाचं नाव असेल तो गावाचं नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. आणि त्याच्यानंतर इथं पिनकोडमध्ये आपल्याला आपला पिनकोड द्यायचा. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या संपूर्ण ॲड्रेसचे डिटेल्स द्यायचे. त्याच्यानंतर इथं लाभार्थ्याच्या तपशीलमध्ये आपण हे आपली इन्कम सर्टिफिकेट ज्यांच्या कोणासाठी काढत असाल त्यांचा ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. जसं आपण इथं आपल्या मुला किंवा मुलीसाठी काढत असाल तर त्यांचा ऑप्शन सिलेक्ट करून इथं आपल्याला त्यांचं नाव द्यायचं. आणि आपण जर इन्कम सर्टिफिकेट आपल्या स्वतःसाठीच काढत असाल तर आपल्याला त्या स्वतःवरती क्लिक करायचे. आणि त्याच्यानंतर इथं लाभार्थ्याच्या नावामध्ये इथं ॲटोमॅटिकली आपलं नाव इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आणि इथं खाली आपल्याला आपल्या ह्या इन्कमचे डिटेल्स द्यायचे. ह्या इन्कमचे डिटेल्स देण्यासाठी सर्वात अगोदर तर आपल्या एरियाचे जे तलाठी असतील, आपले जे महसूल अधिकारी असतील त्यांच्याकडून आपल्याला आपली जेवढी इन्कम असेल त्या उत्पन्नाचा दाखला आणायचा. आणि त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर ज्याप्रमाणे आपली इन्कम दिली असेल त्याचप्रमाणे इथं आपल्याला आपली इन्कम द्यायची. त्याच्यावरती ज्याप्रमाणे आपला उत्पन्न दिलं असेल जसे की इथं शेतीचा किंवा शेतीपूरक व्यवसाय, शेती मजुरी किंवा इतर मजुरीच्या जर आपली इन्कम दिली असेल तर त्याच बॉक्सच्या समोर आपल्याला इथं आपली इन्कम द्यायची. आणि आपली जर हे इन्कम 3 वर्षाची दिली असेल तर आपल्या इथं वरती हा 3 वर्षाचा आणि 1 वर्षाचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथून आपल्याला हा ऑप्शन सिलेक्ट करून आपली ज्याप्रमाणे इन्कम असेल त्याप्रमाणे आपली इन्कम द्यायची. जसे की आमची इथं शेती मजुरीची इन्कम आहे आणि ते पण 1 वर्षाची इन्कम आहे. तर आम्ही इथं शेती मजुरीचे समोर जो बॉक्स आहे त्याच्यावरती आपली हे इन्कम देणार. आणि हे दिलेले इन्कम इथं
एकूण आणि अक्षरीमध्ये इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर इन्कम दिल्यानंतर आपल्या इथं खाली हे समावेश करायचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्या त्या समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर आपल्याला हे इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला त्या ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आणखी एकदा आपल्याला या समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्ममध्ये हा सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं खाली क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंटचा ऑप्शन दिला आहे, तर आपल्या इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हे आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला सर्वात अगोदर तर आपल्या इथं आपला ओळखीचा पुरावा अपलोड करायचा. इथं खाली दिलेल्या ऑप्शनमधून आपल्याकडे जो डॉक्युमेंट्स असेल तो डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचा आणि त्या डॉक्युमेंटचा साईज आपल्याला इथं 75 KB ते 500 KBच्या आतमध्ये आपल्याला JPG किंवा PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचं. इथं आपल्याला आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहक चालक अनुज्ञप्ती, पॅन कार्ड, पारपत्र, पासपोर्ट याप्रमाणे काही ऑप्शन दिले आहेत. तर आपल्याकडे जो डॉक्युमेंट्स असेल त्या डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा सिलेक्टचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या सिलेक्टवरती क्लिक करून या अपलोड फाईलवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा चूज फाईलचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपला डॉक्युमेंट जिथं कुठं ठेवला असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर याप्रमाणे इथं डॉक्युमेंट्स हा येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या पत्त्याचा पुरावा द्यायचा आहे. तर इथं दिलेल्या डॉक्युमेंट्समधून आपल्याकडे जो पत्त्याचा पुरावा असेल तर पत्त्याचा पुरावा आपल्याला इथं द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं हा उत्पन्नाच्या पुराव्याबद्दल विचारला आहे. तर इथं आपल्याला काही ऑप्शन दिले आहे. तर यांच्यामधून आपल्याकडे जो उत्पन्नाचा पुरावा असेल तो उत्पन्नाचा पुरावा आपल्याला इथं द्यायचा आहे. आमच्याकडे हा ग्राम महसूल अधिकारी आपल्या तलाठीचा उत्पन्नाचा दाखला आहे, त्याच्यामुळे आम्ही हा आपल्या उत्पन्नाचा दाखला इथं देतो. आपल्याकडे जो डॉक्युमेंट असेल तो डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला कराराच्या तपशीलमध्ये काही इन्फॉर्मेशन दिले आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथे मला मंजूरवाल्या बॉक्सवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपले हे डॉक्युमेंट्स इथं सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला आपला फोटोग्राफ द्यायचा आहे. आपण इथं 2 प्रकारे आपला हा फोटोग्राफ देऊ शकता, एक तर लाईव्ह आणि दुसरा पासपोर्ट साईजचा. आपण जर इथं आपला पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ देत असाल तर आपल्याला ते छायाचित्र अपलोड करावरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं छायाचित्र प्रस्तुती करण्यासाठी सूचनामध्ये आपल्याला हे आपले फोटोग्राफ कशा प्रकारे कोणत्या DPIमध्ये, कोणत्या KBमध्ये, कोणत्या साईजमध्ये अपलोड करायचे त्याची इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. तर या इन्फॉर्मेशननुसार आपल्या इथं आपले फोटोग्राफ बनवायचे. हे फोटोग्राफ बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला छायाचित्र जोडामध्ये हा चूज फाईलचा ऑप्शन दिला आहे. तर या चूज फाईलवरती क्लिक करून आपण हे आपले फोटोग्राफ जिथं कुठं ठेवले असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपले फोटोग्राफ येऊन जाणार आणि इथं आपल्याला आपण ज्याप्रमाणे आपली फोटोग्राफ अपलोड करसाल त्याप्रमाणे इथं आपल्याला आपली फोटोग्राफ सिलेक्ट करायचे. या फोटोला इथं थोडासा ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला इथं खाली हा अप्लाय अँड क्रॉपचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या इथे अप्लाय क्रॉपवरती क्लिक करायचे. मग याप्रमाणे इथं आपले फोटोग्राफ येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला अपलोड करायचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या अपलोड करावरती क्लिक करायचे. मग याप्रमाणे हा आपला फोटो इथं सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा ऑप्शन येऊन जाणार. आणि आपण जर इथं आपला लाईव्ह फोटोग्राफ देत असाल तर आपल्या त्या छायाचित्र घ्यावरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे कॅमेराचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपण इथं ज्यांचे इन्कम सर्टिफिकेट काढायचं त्यांना इथं या कॅमेराच्या समोर यायचं आणि इथं आपल्याला या कॅप्चर पिक्चरवरती क्लिक करायचं. मग कॅप्चर केलेली पिक्चर आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे येऊन जाणार. तर याला पण आपण इथं थोडासा ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्या इथे अप्लाय क्रॉपवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं फोटो येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं या अपलोडवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपले फोटोग्राफ सक्सेसफुली इथं अपलोड होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा फोटो अपलोड सक्सेसफुलीचा इथं मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला पुढे सुरू करायचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या पुढे सुरूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या पेजवरती आपल्याला आपण ज्याप्रमाणे पेमेंट करत असाल त्याचा ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. इथं आपल्याला हे 3 ऑप्शन दिलेला आहे, एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला हा पेमेंट करसाल तो ऑप्शन इथं सिलेक्ट करून पेनावरती क्लिक करायचा. आपण जर इथं VLE अकाउंटने आपला जर पेमेंट करसाल तर आपल्याला त्या VLE अकाउंटवरती क्लिक करून हा पेनावरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हे काही आपली सर्व्हिस इन्फॉर्मेशन आणि इथं चार्जेसमध्ये आपल्याला इथं किती पेमेंट करायचे आहे त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली चार्जेसमध्ये आपल्याला इथं आपल्या VLE अकाउंटचा पासवर्ड द्यायचा आहे. पासवर्ड दिल्यानंतर आपल्या इथं या प्रदान निश्चितवरती क्लिक करायचे आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट इथं सक्सेसफुली होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे आपण केलेल्या पेमेंटची इथं रिसिप्ट येऊन जाणार. तर आपल्याला याची जर
प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं खाली ह्या प्रतचा ऑप्शन दिलेला तर आपण इथे या प्रतवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्याला इथं लॅपटॉप मोबाईल PC मध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता। त्याच्यानंतर आपल्याला इथे या पुढे सुरू करावरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे टोकन येऊन जाणार। आपण जो आता हा आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप केला त्याची हे टोकन आहे। आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर वरतीच आपल्याला इथं हा प्रतचा ऑप्शन दिलेला तर आपण इथे या प्रतवरती क्लिक करून याची पण प्रिंट काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप मोबाईल PC मध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता। आणि आपण जो आता हा इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप केला हा इथं 1 ते 2 दिवसामध्ये इथं व्हेरीफाय होऊन जाणार आणि आपली इथं हे इन्कम सर्टिफिकेट निघून जाणार। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं हा आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करू शकता। मित्रांनो आपल्याला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।